नमस्कार मित्रांनो, आजचा आपला क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द पिरियॉडिक व्होल्टेजेस ए, बी, सी अँड डी. आपल्याकडे 4 एक्झाम्पल आहे आणि त्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू काढायची आहे. इफेक्टिव्ह व्हॅल्यूज म्हणजेच आर-एम-एस व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. तर ते आपल्याला या 4 एक्झाम्पलसाठी व्हॅल्यूज काढायची आहे. तर आपला जो ए आहे तो आहे 6 cos 25t. तर यासाठी जे आर-एम-एस व्हॅल्यू राहते, तर हे जे राहते 6 हे राहते मॅक्सिमम व्हॅल्यू, याला आपण व्हीएम म्हणतो आणि हे 25 जो राहते ते ओमेगाची व्हॅल्यू राहते. तर आपल्याला जेव्हा आपण आर-एम-एस व्हॅल्यू काढतो, तर आपण याला व्ही ऑफ टी म्हणू शकतो. तर जेव्हा आपण व्ही ऑफ टीची आर-एम-एस व्हॅल्यू काढू, व्ही आर-एम-एस, ते होते व्हीएम अपॉन √2. तर इथे आपल्याकडे व्हीएम आहे 6 डिवाइड बाय √2. तर 1/√2 होते 0.707 इंटू 6 विच इज इक्वल टू 42 अँड 42 आणि इथं पॉईंट. सो 4.242 याची व्ही आर-एम-एसची व्हॅल्यू राहील. तर ही झाली व्ही आर-एम-एसची व्हॅल्यू एक्झाम्पल 1 साठी. आता एक्झाम्पल बी पाहूया. एक्झाम्पल बी आहे 6 cos 25t प्लस 4 sin 25t प्लस 30 डिग्री. तर आता आपण लिहून घेऊ इथे 6 cos 25t प्लस 4 sin 25t प्लस 30. तर जेव्हा असे कंबाईन दोन टर्म्स असतात ट्रिग्नोमेट्रिकचे, तेव्हा आपल्याकडे व्ही आर-एम-एसची व्हॅल्यू काय होते, इक्वल टू अंडर रूट VM1 अपॉन √2 होल स्क्वेअर प्लस VM2 अपॉन √2 होल स्क्वेअर. पण जेव्हा तुम्ही इथे VM1 ही आहे आणि VM2 ही आहे, तर इथे आपण जर ही व्हॅल्यू टाकली तर 6 अपॉन √2 होल स्क्वेअर प्लस 4 अपॉन √2 होल स्क्वेअर. तर व्ही आर-एम-एसची जी व्हॅल्यू भेटणार आपल्याला, ती भेटणार 20.828. पण येथे एक दुसरा पण अप्रोच आहे. येथे जी व्हॅल्यू आहे 4 sin 25t प्लस 30, तर येथे आपण sin a प्लस b चा फॉर्म्युला लावू आणि त्यानंतर हा फॉर्म्युला लावू व्ही आर-एम-एसचा. तेव्हा काय आन्सर येते ते पण आपण चेक करून घेऊ. सो 6 cos 25t प्लस 4 बाहेरच राहू देऊ, sin a प्लस b. तर sin a प्लस b होते sin a इंटू cos b आहे 30 प्लस cos a इंटू sin b. a ची व्हॅल्यू आहे 25t अँड b ची व्हॅल्यू आहे 30. तर आता जर आपण याला सॉल्व्ह केलं, सो 6 cos 25t ॲज इट इज राहील प्लस 4 sin 25t. cos 30 ची व्हॅल्यू होते √3/2 प्लस cos 25t sin 30 ची व्हॅल्यू होते 1/2. सो 6 cos 25t प्लस येथे जर इथे मल्टिप्लिकेशन केलं 4चं या टर्मसाठी, तर बे दोन्ही 4 होईल. सो 2√3 sin 25t प्लस 2 cos 25t. इथे 4चं मल्टिप्लाय केलं 1/2 सोबत, तर 2 येऊन गेलं. तर हे आपलं इक्वेशन बनून गेलं. आता इथे cos 25t आणि cos 25t सेमच आहे. सो 7 2 8 cos 25t प्लस 2√3 sin 25t. तर हे आपलं फायनल इक्वेशन बनलं. आता इथे जर व्ही आर-एम-एसची आपण व्हॅल्यू काढली, त्याला जर व्ही ऑफ टी म्हटलं तर ही होणार अंडर रूट 8 अपॉन √2 होल स्क्वेअर प्लस 2√3 अपॉन √2 होल स्क्वेअर. याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर याचा आन्सर येईल 6.164. तर याचे 2 आन्सर भेटत आहे. तर जे आपलं एक्झाम्पल बी आहे 6 cos 25t प्लस 4 sin 25t प्लस 30. तर जर आपण डायरेक्ट याला VM1 आणि VM2 जर म्हटलं तर व्ही आर-एम-एस 20.828 आला. आणि त्याच एक्झाम्पलला जर आपण sin 25t प्लस 30 याला जर एक्सपांड केलं sin a cos b प्लस cos a sin b नं, तर आपलं जे आन्सर आहे ते आलं 6.164. तर या दोनपैकी एकच करेक्ट राहणार. तर ते आपण फायनल जेव्हा आपण आन्सर पाहू तेव्हा चेक करून घेऊ. सध्या आपण सी जे आहे त्याला सॉल्व्ह करू. सो आपलं सी जे एक्झाम्पल आहे ते आहे 6 cos 25t प्लस 5 cos square 25t.
तर याला पण आपण डायरेक्टली एक वेळेस असं सॉल्व्ह करून पाहू. 6/√2 होल स्क्वेअर प्लस 5/√2 होल स्क्वेअर. याची व्हॅल्यू पाहू आपण काय येते तर. म्हणजे हे VM1 ची व्हॅल्यू 6 आणि VM2 ची व्हॅल्यू 5. तर याची व्हॅल्यू येणार 5.522. पण याच एक्झाम्पलला जर आपण 6 cos 25t आणि 5 cos स्क्वेअर 25t ला आपण एक्सपांड केलं, म्हणजे 1 प्लस cos twice theta डिवाइड बाय 2 केलं, so 1 प्लस cos 50t डिवाइड बाय 2. तर याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. cos 25t प्लस 5/2 प्लस cos 50t आणि 5/2 इथे पण येणार. ही DC व्हॅल्यू झाली. सो 5/2 प्लस 6 cos 25t प्लस 5/2 cos 50t. आता हे आपण एक्सपांड करून, म्हणजे cos स्क्वेअर 25t ला आपण एक्सपांड केलं 1 प्लस cos 50t डिवाइड बाय 2. तर हे इक्वेशन आपल्याला भेटलं. आता बघू की याची RMS व्हॅल्यू किती येईल. सो VRMS त्याला जर आपण V ऑफ t कन्सिडर केलं तर इक्वल टू अंडर रूट 5/2 होल स्क्वेअर. येथे DC व्हॅल्यू आहे, ही VM1 होईल आणि ही VM2 होईल. तर DC व्हॅल्यूचा डायरेक्टली स्क्वेअर होतो 6/√2 होल स्क्वेअर होणार आणि 5/2√2 होल स्क्वेअर. तर याची RMS व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. तर याची व्हॅल्यू येणार 5.232. तर हे याची व्हॅल्यू झाली. तर तुम्ही इथे बघू शकता की व्हॅल्यूजमध्ये डिफरन्स आहे. इथे 5.522 आहे आन्सर आणि इथे 5.232 आहे. आता चौथं पण एक्झाम्पल आपण बघून घेऊ. तर चौथं एक्झाम्पल आहे D 6 cos 25t प्लस 5 sin 30t प्लस 5 sin 30t प्लस 4. तर इथे आपण बघू शकतो ही DC व्हॅल्यू आहे. VDC म्हणू शकतो इथे. आता हे VM1 म्हणून घेऊ आपण आणि VM2. इथे कोणता आपण फॉर्म्युला अप्लाय करू नाही शकत, डायरेक्टली व्हॅल्यूज आहे. तर यासाठी VRMS होणार अंडर रूट 4 स्क्वेअर म्हणजे VDCचा स्क्वेअर प्लस VM1 डिवाइड बाय √2 होल स्क्वेअर म्हणजे 5/√2 होल स्क्वेअर प्लस 6/√2 होल स्क्वेअर. तर याचा आन्सर येणार 6.82 व्होल्ट VRMS. तर सगळ्यांचं जे याला व्होल्टेजेस आपण कन्सिडर करू तर व्होल्ट्स याचं युनिट होऊन जाईल. तर आपण ABCD हे चारही एक्झाम्पल सॉल्व्ह केले, पण जे बी एक्झाम्पल होतं तिथे sin A प्लस बीचा आपण फॉर्म्युला लावला तर 2 आले. म्हणजे याला VM1 आणि VM2 लावला तेव्हा जे एक आन्सर आला आणि sin A प्लस बीचा फॉर्म्युला लावला तेव्हा एक आन्सर आला आणि दोन्ही वेगवेगळे होते. आणि C मध्ये पण इथं cos स्क्वेअर 25t साठी आपण एक फॉर्म्युला लावला आणि इथे पण 2 वेगवेगळे आन्सर आले आहेत. तर आपण हे आन्सर व्हेरीफाय करू आणि पाहू की जर असे फॉर्म्युले इथे आले तर ते त्यापैकी कोणतं करेक्ट राहील. म्हणजे डायरेक्ट जर आपण VM1 VM2 कन्सिडर केला आणि आन्सर काढलं ते करेक्ट राहील की फॉर्म्युला अप्लाय करून जे आन्सर काढलं ते करेक्ट राहील. तर आपण इथे व्हेरीफाय करून घेऊ. तर जे पहिलं आहे, तर पहिल्याचं आन्सर आहे 4.24 व्होल्ट. 4.24 व्होल्ट हे तर करेक्टच आलं आहे आपलं, कारण की इथे एकच टर्म होती 6 cos 25t आणि VRMS इक्वल टू VM/√2 लावला आपण, तर हे तर करेक्टच येणार होतं. यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. पण जे एक्झाम्पल बी आहे त्याचं जे आन्सर आहे 6.16 व्होल्ट आहे. तर जे एक्झाम्पल बी होतं त्यामध्ये आपले 2 आन्सर आलेले होते. हे एक आन्सर आणि त्यानंतर फॉर्म्युला इथे आपण sin A प्लस बीचा लावला तर हे आलं. तर हे बघा तुम्ही, जेव्हा आपण sin A प्लस बी जो फॉर्म्युला आहे तो जेव्हा लावला तेव्हा आपला आन्सर करेक्ट येत आहे. तर तुम्ही येथे लक्षात घेऊ शकता की तुम्हाला डायरेक्टली जो असा फॉर्म्युला आहे तो लावायचा नाही आहे. तुम्हाला जे ट्रिग्नोमेट्रिक इथे टर्म दिसते त्याला एक्सपांड करून त्याला सिंपल फॉर्ममध्ये आणून त्यानंतर जेव्हा तुम्ही VRMSचा फॉर्म्युला अप्लाय कराल तेव्हा जे आन्सर येणार ते करेक्ट राहील. तर इथे 6.164 हे करेक्ट आन्सर आहे. तुम्ही इथे क्रॉस चेक करू शकता. त्यानंतर एक्झाम्पल सी मध्ये पण आपण फॉर्म्युला यूज केला आणि तिथे पण आपल्याला 2 आन्सर आले, विदाऊट फॉर्म्युला आणि विथ फॉर्म्युला. तर ते पण आपण चेक करून घेऊ. तो सी मध्ये विदाऊट फॉर्म्युला जर आपण पाहिलं तर 5.522 आला होता आन्सर आणि इथे 5.232 आलं आणि हेच करेक्ट आन्सर आहे. तर तुम्हाला येथे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जर असे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले या इक्वेशनमध्ये भेटले, जसं इथे cos स्क्वेअर 25t होता, तर तुम्हाला इथे सिंपल टर्ममध्ये त्यांना आणावं लागेल. जसं cos 25t, cos 50t असं.
स्क्वेअरवाली टर्म इथे नाही पाहिजे. तेव्हाच तुमचा आन्सर करेक्ट राहील. आणि चौथ्यामध्ये तर असा फॉर्म्युला काही आपण वापरला नाही आणि त्याचं आन्सर होतं 6.82 व्होल्ट. तर त्याला पण आपण क्रॉस चेक करून घेऊ. तर याचा आन्सर तर करेक्टच आलं 6.82 व्होल्ट. तर तुम्ही इथे बघू शकता की RMS व्हॅल्यू पण तुम्हाला कॅल्क्युलेट करताना लक्षात ठेवायचं आहे की कुठे इथे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला तर यूज होत नाही आहे. तर जर तिथे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला असेल तर तो यूज करून त्यानंतर आपल्याला RMS व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला राहतो तो अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर जे व्हॅल्यूज निघणार तेच करेक्ट आन्सर राहील. तर यावरून तुम्ही शिकू शकता की RMS व्हॅल्यूमध्ये पण तुमची मिस्टेक होऊ शकते जर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह नाही केलं असेल अगोदर. तर इथे आपल्याला 2 फॉर्म्युले पण भेटून गेले ट्रिग्नोमेट्रिकचे. तर ते तुम्ही आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवा. sin A + B इक्वल टू sin A cos B प्लस cos A sin B. दुसरा आहे cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस cos ट्वाइस थीटा डिवाइड बाय 2. हे तर या एक्झाम्पल मध्ये भेटलेले आपल्याला 2 फॉर्म्युले आहेत. त्या व्यतिरिक्त पण ट्रिग्नोमेट्रिकचे खूप सारे फॉर्म्युले आहेत. तर तुम्ही त्यापैकी काही निवडक फॉर्म्युले लक्षात ठेवून घ्या आणि हे 2 तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे. तर यावरून आपण हे शिकलो की RMS व्हॅल्यू काढणं जरी सोपी असलं तरी पण जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक त्यामध्ये फॉर्म्युले यूज होणार तेव्हा जे आन्सर राहील ते ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले वापरून जेव्हा आपण RMS व्हॅल्यू काढू तेच करेक्ट आन्सर राहील. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला काही नवीन लर्निंग भेटली असेल. जर RMS व्हॅल्यूमध्ये थोडा टफ क्वेश्चन बनवायचा असला तर ते या प्रकारे टफ क्वेश्चन बनवू शकते आणि जर तुम्ही हे आधी सॉल्व्ह केलं नसतील तर मे बी तुम्ही यामध्ये फसू शकता. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन नक्कीच आवडलं असेल. तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता तुम्ही आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच आपला टेलिग्राम ग्रुप आणि चॅनल आहे त्याला पण जॉईन करायला विसरू नका. जर तुम्हाला प्रिपरेशनमध्ये काही डिफिकल्टीज येत असेल तर तुम्ही हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्ही फक्त या WhatsApp नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.